नमस्कार मंडळी. तर पुस्तकं आणि बरंच काही आपल्या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वपुर्झा या पुस्तकाचं आपलं वाचन सुरू आहे. आजचा जो पॅरा आहे तो अतिशय सुंदर पॅरा आहे. तर सुरू करूयात. एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याप्रमाणे माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. मी माझ्याच मनात जाते ती एखादा चोर वाटेने. हे मन इतकं अवाढव्य आहे की आत शिरायचं ठरवलं की प्रत्येक प्रवासात एक वेगळी चोरवाट सापडते. त्या चोरवाटेने जाताना अचानक एक नवं दालन उघडतं. त्यात एक वेगळा खजिना स्वागतासाठी सिद्ध असतो. मी जर त्या दालनापाशी थांबले तर मला एक नव्याने शोध लागतो की अरे, आपल्याला ह्याही विषयात गोडी आहे. मग ते नवं दालन सोडावंसं वाटत नाही. रसास्वाद घेत मी दिवसचे दिवस तिथे मुक्काम करते. पण पुन्हा एका नव्या प्रवासात आणखी एक चोरवाट सापडते. मागच्या प्रवासातली दालनं ह्या वाटेवर लागत नाहीत. पुन्हा एखादं नवं दालन, पुन्हा हरवणं, असं कितीतरी दिवस चाललंय. कुठे स्थिर व्हावं कळत नाही. ह्या अवाढव्य किल्ल्याला किती दालनं आहेत कळत नाही. प्रत्येक दालन खुणावतं. आपल्याला इथेही गती आहे हे नव्याने जाणवतं. काय करू? पुन्हा एक राक्षस ह्या चोरवाटेच्या बाहेर आहेच. हे सगळं जाणून घेणारा नवरा मिळेल का? हाच तो राक्षस, यक्ष प्रश्न. तसा नवरा मिळाला नाही तर इतिहासात वाचतो त्याप्रमाणे गडावर फक्त हल्ले होत राहतात. त्याच्या सौंदर्याची नासधूस होत राहते. पान नंबर आहे 130. आजचा हा ऑडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे छान छान ऑडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.